राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच शासकीय नियमावली अंतर्गत आणण्यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला परिवहनचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्यासह प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। यावेळेला परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांसंदर्भात केंद्र सरकारने आणलेल्या धोरणाचा अभ्यास करून या कंपन्यांना एकाच परिवहन नियमांतर्गत एकत्रित आणणं गरजेचं आहे। प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावं। सर्व प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांअंतर्गत चारचाकी, बाईक, टॅक्सी यांचा समावेश करण्यात येणार आहे। बाईक चालवण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य देण्यात यावं। जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी प्राधान्य द्यावं। तसंच त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कंपन्यांनी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या आहेत। खासगी वाहतूक व्यवस्था सुस्थितीत असलेली वाहनं, प्रवाशांची सुरक्षा, हेल्मेट, महिला चालकांची सुरक्षा, तत्पर सेवा इत्यादी बाबींचा वाहतूक धोरणात समावेश करण्यासंदर्भातील सादरीकरण यावेळेला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केलं।